महाराष्ट्र, मी विष्णू कारंपुरी महाराज, महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष. सोलापुरातील बीडी कामगार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने येत्या 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त मुंबई येथील मातोश्री भवनात रक्षाबंधनाचा सोहळा होणार आहे. प्रामुख्याने या सोहळ्यामागे उद्देश सन 2098 पासून बीडी कामगार सेनेच्या माध्यमातून ज्यावेळेला बीडी कामगारांना किमान वेतनासंदर्भी महाराष्ट्र राज्य बीडी उद्योग संघाने बंद पुकारला बीडी कारखाने, त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मध्यस्थी करून बीडी कारखाने पूर्ववत चालू केले. त्यावेळेला सोलापुरातील 10,000 महिला बीडी कामगार सेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांकडे आम्ही मोर्चा नेला. त्यावेळी बाळासाहेबांनी किमान वेतनाचा प्रश्न हाताळून पूर्वज कारखाने चालू केले. त्यावेळेपासून आजपर्यंत मातोश्री बंगल्यावर बाळासाहेबांच्या हयातीपासून आजपर्यंत सुमारे 28 वर्ष होत आहेत. आम्ही हा रक्षाबंधन सोहळा तिथं परंपरा कायम ठेवली आहे. त्याच धर्तीवर यंदाच्या नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी असून त्या दिवशी मातोश्री बंगल्यावर बीडी कामगार भगिनींच्या हस्ते बीडी कामगार सेनेच्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवा नेते आदित्य ठाकरे साहेब व तेजस ठाकरे साहेब यांना रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आहे. त्यावेळेला संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना भेटून आशीर्वाद घेण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मातोश्रीवर परंपरा, रक्षाबंधन कार्यक्रमाचा परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न केला व करीत आहोत. आणि याही वर्षी अत्यंत उत्साहात, आनंदात, जल्लोषात रक्षाबंधन कार्यक्रम होणार आहे असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.